वर्षात एक्सपायर झाला तर 5 लाख दिले, 3 लाख वसूल असते, 2 लाख त्याच्या फॅमिलीत येत आहे का? म्हणजे आपले जे वर्गणी वगैरे, आता मी अनिल बोरसेचा मी स्वतः माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी अनिल बोरसेचं कर्ज नील करताना नाशिक. म्हणजे वास्तविक जर अनिल बोरसेने आमचं ऐकलं असतं, हप्ते रेग्युलर राहिले असते तर त्या माऊलीला बिचारीला आपल्याला 3-3.5 लाख रुपये ऐकून घ्या. बँक अक्षरशः अशा हृदय पिळून टाकणाऱ्या घटना सुद्धा संस्थेत येतात. आम्ही माझं काय म्हणणं आहे, व्याजदर वाढवलं ना त्याच्यात सभासदांचाच फायदा आहे. की आपल्या पतसंस्थेने यावर्षी 30 लाखापेक्षा जास्त नुसतं नफा मिळवलेला आहे. त्यासाठी सर्व आपल्या सहकार्याने ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या, संचालक मंडळ, व्यवस्थापक, सचिव, विशेष करून सचिवच यांच्या सगळ्यांच्या सखोल अभ्यासाने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि या नफ्यापोटी आपण जे 500 रुपये आपण उपस्थित भत्ता देतो, या नफ्यापोटी काहीतरी आपण द्यावं, त्यांचा आदर सत्कार व्हावा. आपल्याला भरपूर वस्तू म्हणजे अशा ऑफर झाला की संचालक मंडळामध्ये की डबा घ्या, कोणी म्हणजे बादली घ्या, कोणी पिशवी घ्या, म्हटलं थोडंसं वेगळं घेऊया. त्याच्यामुळे आपण चादर डायरेक्ट सोलापूरच्या कंपनीमधून मागवलेले आहे. आणि त्या जो फायदा होतोय, जो नफा होतोय, त्याच्यात आपण सगळ्यांचं समाधान व्हावं, आनंद व्हावा, आनंद द्विगुणित व्हावा, म्हणून आपण ती तरतुकी नाणागोळीला आपल्या माहितीसाठी संस्था ही पुन्हा एकाच्या मालकीची नाही की आपल्या 400 सभासदांची मालकी आहे. आम्ही त्यांच्यावर दाखवणार आहोत आणि आमच्यावर आपण जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासावरच आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो. तुमची आम्हाला हिंमत आहे म्हणून आम्ही एवढी हिंमत करून वसुल्या करतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांची वाईटपणा घ्यावा लागतो. आपण आजच्या बैठकीला मोठ्या संख्येने उशिरा आले, पण मोठ्या संख्येने आले, त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने, व्यक्तीच्या माझ्या वतीने, संघटनेच्या वतीने सगळ्यांचे मी आभार प्रकट करतो.